आपण जो भाग अभ्यासलेला आहे या भागावर आधारित काही उदाहरणे आता तुम्ही स्वतः सोडवायची, ती मी फळ्यावर दिलेली आहे आणि समजून देतो. बघा, पहिलं उदाहरण आहे 728 212. मी एकदा रिपीट करतो, 728 याचा अर्थ असा की 28 पानावरील 7वं उदाहरण. त्याप्रमाणे बाकीचे तुम्ही समजून घ्यायचे. 212 815 314 614 915 1/13 आणि कृती/12. तुमच्या पुस्तकात ही कृती सोडून दिलेली आहे. 7/14 आणि 8/28 ही झालेल्या भागावरची उदाहरणे आहेत, ती तुम्ही स्वतः सोडवायची. त्यानंतर आता आपण नवीन भाग अभ्यासणार आहोत, समरूप त्रिकोण. आता समरूप त्रिकोण अगोदर आपण त्यावरती चर्चा केलेली आहे का समरूपता म्हणजे काय. तर समरूप त्रिकोण, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR या दोन त्रिकोणामध्ये या संगत बाजू आपण विचारात घ्यायच्यात. म्हणजे AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR बरोबर AC भागिले PR हे असं असेल. मी पुन्हा रिपीट करतो बघा, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR बरोबर AC भागिले PR आणि संगत कोण एकरूप आहे म्हणजे कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q आणि कोण C एकरूप कोण R असं असेल तर हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हणतात. आणि मग हे लिहिताना त्रिकोण ABC व त्रिकोण PQR समरूप आहेत असं म्हटलं जातं आणि हे विधान त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असं लिहितात. हे समरूपतेचं चिन्ह आहे. जसं आपण एकरूपतेचं चिन्ह याप्रमाणे काढतो तर समरूपतेकरिता या दोन रेघा फक्त कट करायच्यात आणि हे समरूपतेचं चिन्ह तुमचं होणार आहे. बघा, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये जर AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR बरोबर AC भागिले PR असं असेल आणि कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q आणि कोण C एकरूप कोण R असं असेल तर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR समरूप आहेत असे म्हणतात. आणि हे विधान त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असे लिहितात. हे समरूपतेचं चिन्ह आहे. आणि मग दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपल्याला संगत बाजू प्रमाणात असणं आवश्यक आहे आणि संगत कोण एकरूप असणंही आवश्यक आहे. परंतु अशा काही बाबी आहेत की त्यामुळे ह्या सगळे तीन गुणोत्तरे जी आहेत ती तीन गुणोत्तरे एकरूप दाखवायची गरज नाही, समान दाखवण्याची गरज नाही आणि सर्व कोणही एकरूप दाखवण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात आपलं काम आटोपलं जातं आणि अशा प्रकारच्या बाबींना म्हटलं जातं मग त्रिकोण समरूपतेच्या कसोट्या. या त्रिकोण समरूपतेच्या कसोट्या 4 आहेत. एक पहिली कसोटी कोको कसोटी, दुसरी को कसोटी, कोको कसोटी, नंतर को कसोटी, तिसरी कसोटी आहे बा कसोटी आणि शेवटची कसोटी आहे बाकोबा कसोटी. या कसोट्या मांडताना मी क्रमाने मांडलेल्या आहेत. पहिली जी कसोटी आहे कोको कसोटी हिचा जास्त वापर केला जातो. त्याच्यानंतर कोको कसोटी, बाबा कसोटी आणि बाकोबा कसोटी यांचा वापर कमी केला जातो. जास्त प्रमाणात वापरली जाते ती कोको कसोटी. कोको कसोटी म्हणजे कोण एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणांबरोबर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण समरूप असतात, याला म्हणायचं कोको कसोटी. त्यानंतर एका त्रिकोणाचे 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 कोणांबरोबर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीने समरूप होतात. त्रिकोणाचे 2 कोण जेव्हा एकरूप असतात तेव्हा त्याचा तिसरा कोण आपोआप एकरूप होतो. म्हणून ही कसोटी आणि ही कसोटी जवळजवळ सारख्याच आहेत, म्हणजेच आपण कोको कसोटीचा जास्त वापर करणार आहोत. त्याच्यानंतर बाजू या बाजूंचं गुणोत्तर सारखं येत असेल तर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीने समरूप होतात. त्याच्यानंतर बाकोबा कसोटी म्हणजे त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांच्यामधला कोण म्हणजे 2 बाजू प्रमाणात असेल आणि मधला कोण जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीने समरूप असतात. आणि मग या कसोट्यांवर आधारित आपल्याला काही उदाहरणे सोडवायची. तर त्यातील एक उदाहरण मी घेतो. उदाहरणाचा क्रमांक फळ्यावरती मी लिहिला आहे बघा, 4/21. या उदाहरणाची मी आकृती काढलेली आहे आणि तुम्ही उदाहरण तुमच्या पुस्तकात पाहायचं आहे आणि उदाहरण समजून घ्यायचं आणि मग आपण त्याचं उत्तर बघूया. त्रिकोण ABC मध्ये म्हणजे हा तुम्हाला त्रिकोण दिला आहे ABC. त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC हा AP BC वर लंब काढलेला आहे म्हणजे इथे 90 अंशाचा कोन झाला.
बी क्यू लंब ए सी, हा बी क्यू ए सीवरती लंब आहे, म्हणजे इथे 90 अंशाचा कोन झाला. पुढे म्हटलं आहे पी पी डॅश सी आणि ए डॅश क्यू डॅश सी. आणि तुम्हाला प्रश्न विचारला आहे त्यांनी की त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी, त्रिकोण सी पी ए म्हणजे हा त्रिकोण, आणि हा त्रिकोण तुम्हाला समरूप दाखवायचा आहे सी क्यू बी बरोबर. बघा त्रिकोण सी पी ए हा त्रिकोण, आणि हा त्रिकोण तुम्हाला समरूप दाखवायचा आहे त्रिकोण सी क्यू बी बरोबर. त्रिकोण सी क्यू आणि सी क्यू बी बघा सी क्यू, दुसरा त्रिकोण तुम्हाला त्यांनी दिलेला आहे सी क्यू बी, म्हणजे हा सी क्यू आणि बी म्हणजे हा मोठा त्रिकोण तयार झाला बघा असा. पहिला त्रिकोण सी पी ए, दुसरा त्रिकोण सी क्यू बी हा त्रिकोण, हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. उदाहरण सोडवताना आकृत्या ज्या आहेत त्या गुंतागुंतीच्या आकृती असते, आणि त्या आकृतीमधून आपण जर भाग वेगळा केला तर आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं जातं. पहिला त्रिकोण तुम्हाला सी पी ए म्हटलं आहे बघा, मग मी या ठिकाणी त्रिकोण सी पी ए ह्या त्रिकोणाची एक बाजूला आकृती काढली बघा इथे सी पी ए. तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये आकृती काढण्याची सेपरेट आवश्यकता नाही आहे, हे मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी दिलं आहे. आणि दुसरा त्रिकोण दिला आहे तुम्हाला सी क्यू बी हा त्रिकोण. आता ह्या दोन त्रिकोणांचा विचार जर केला तर इथे कोण 90 आहे, इथे कोण 90 आहे. हा त्रिकोण विचारात घेतला तर त्यामध्ये सी कोण आला, सी पी ए म्हणजे सी कोण आला, सी क्यू बी म्हणजे सी कोण आला, म्हणजे या त्रिकोणामध्ये सी कोण आहे आणि याही त्रिकोणामध्ये सी कोण आहे. याचा अर्थ या दोन्ही त्रिकोणांना सी कोण हा सामायिक आहे, आणि सी कोण सामायिक झाला म्हणजे या त्रिकोणाचे दोन कोण या त्रिकोणाच्या दोन कोणांबरोबर एकरूप आहे, म्हणजे याचा अर्थ हे दोन त्रिकोण समरूप झाले. आपल्याला त्यांनी ए सीची किंमत काढायला सांगितली, ती नंतर बघूया. पहिले हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवूया. म्हणजे त्रिकोण सी पी ए व त्रिकोण सी क्यू बी मध्ये कोण सी पी ए हा कोण, एकरूप कोण सी क्यू बी हा कोण, म्हणजे हे दोन कोण एकरूप झाले. याला कारण आलं प्रत्येकी 90 अंशाचे कोण आहेत, म्हणजे हा पण 90चा आणि हा पण 90चा. त्याच्यानंतर कोण सी एकरूप कोण सी, दोन्ही त्रिकोणांना कोण सी सामायिक आहे, म्हणजे कोण सी एकरूप कोण सी, याला कारण आलं सामायिक कोण. मग आपण परत हेच वाक्य लिहिणार आहोत. म्हणून त्रिकोण सी पी ए वच्या जाग्यावर समरूप त्रिकोण सी क्यू बी, आणि मध्येच्या जागेवर आपण कसोटीचं नाव लिहिणार आहोत कोको समरूपता कसोटी, म्हणजे हे दोन त्रिकोण कोको कसोटीने समरूप झाले. जर दोन त्रिकोण समरूप असेल तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग आपण यांच्या संगत बाजू प्रमाणात घेऊया. म्हणजे सी पी भागिले सी क्यू बरोबर पी ए भागिले क्यू बी बरोबर सी ए भागिले सी बी, समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. आता आपल्याला ज्या गरजेच्या आहेत त्या आपण ठेवणार आहोत, आणि ज्या गरजेच्या नाहीत त्या आपण ड्रॉप करणार आहोत. सी पीची किंमत तुम्हाला प्रश्नामध्ये दिली नाही किंवा विचारलेली नाही, सी क्यूची पण किंमत तुम्हाला दिलेली नाही आणि विचारलेली नाही, म्हणजे हा भाग आपण ड्रॉप करणार आहोत. जर आपण हा भाग ड्रॉप केला तर आपल्याला मिळालं पी ए छेद क्यू बी बरोबर सी ए छेद सी बी. आता प्रश्नामध्ये तुम्हाला पी ए म्हणजेच ए पीची किंमत 7 दिलेली आहे, ती मी ठेवली, भागिले बी क्यू बी एकच, त्याची किंमत 8 आहे, बरोबर सी एची किंमत दिलेली नाही, सी बी म्हणजेच बी सी याची किंमत तुम्हाला 12 दिलेली आहे. आपल्याला सी एची किंमत काढायची, म्हणजे सी ए बरोबर तिरक्या संख्येचा गुणाकार 7 गुणिले 12 आणि उरलेल्या संख्येने भागायचं, म्हणजे 8ने भागायचं. बघा 7 गुणिले 12 भागिले 8, आणि आपण इथे जर भाग दिला तर 4 दुने 8 4 त्रिक 12, पुढे काही भाग जात नाही पूर्ण, म्हणजे 7 त्रिक 21, आणि ह्या 21ला तुम्हाला 2ने भागायचं आहे, म्हणजे 21/2, आणि 21ला 2ने भागलं का तुम्हाला उत्तर मिळतं 10.5, म्हणजे सी एची किंमत तुम्हाला मिळाली 10.5. परंतु प्रश्नामध्ये सी ए म्हणण्याच्या ऐवजी ए सी म्हटलेलं आहे. सी ए आणि ए सीचा अर्थ सारखाच, म्हणजे याचा अर्थ सी ए बरोबर 10.5 म्हणजे ए सी बरोबर 10.5. या प्रकारे पहिल्यांदा आपण हे दोन त्रिकोण समरूप दाखवले आणि समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात घेतल्या, आणि सी एची किंमत म्हणजेच ए सीची किंमत आपल्याला 10.5 मिळाली. पहा यानंतर
पान 21 त्यावरील तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आपण पाहतोय. या ठिकाणी मी आकृती काढलेली आहे. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये तुमचा प्रश्न पाहायचा आहे आणि मी आता प्रश्न वाचतो तो बघा. सोबतच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब आहेत. एक 8 मीटर उंचीचा आणि दुसरा 4 मीटर उंचीचा खांब आहे. जमिनीवर उभे आहे. सूर्यप्रकाशामुळे लहान खांबाची सावली 6 मीटर पडते. हा PR खांब आहे ज्याची सावली 6 मीटर लांब पडते. त्याच्यानंतर हा मोठा खांब आहे AC आणि याची सावली किती मीटर दूर पडेल असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे 8 मीटर आणि 4 मीटर उंची दोन खांब, 8 मीटर आणि 4 मीटर उंचीचे दोन खांब जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशामुळे लहान खांबाची सावली, हा लहान खांब याची सावली इथे पडली बघा 6 मीटर पडते. तर त्याच वेळेस हा मोठा खांब आहे, या मोठ्या खांबाची सावली किती लांब पडेल असा आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी हे दोन त्रिकोण आपल्याला काय करायचे आता समरूप दाखवायचे. पहिला जो त्रिकोण आहे तो PRQ आणि दुसरा त्रिकोण आहे ACB. या त्रिकोणामध्ये हा PR खांब आहे आणि हा AC खांब आहे. खांब जमिनीला लंबरूप असतात म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचे कोन तुमचे झाले. खांब जमिनीला लंबरूप. त्याच्यानंतर हा कोन P आणि कोन A पण एकरूप होणार आहे. कारण या ठिकाणी ह्या दोन्ही सावल्या प्रश्नामध्ये दिल्या आहे का एकाच वेळेस पडल्यात. जर दोन्ही सावल्या एकाच वेळी पडत असेल तर हा कोन आणि हा कोन पण एकरूप होतो. याचा अर्थ या त्रिकोणाचे दोन कोन या त्रिकोणाच्या दोन कोणांबरोबर एकरूप आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण कोको कसोटीने समरूप आहेत. आणि मग आता आपल्याला या ठिकाणी त्रिकोण PRQ पहिला त्रिकोण व त्रिकोण ACB मध्ये कोन PRQ एकरूप कोन ACB याला कारण आपण दिले खांब जमिनीस लंबरूप. ते जे खांब आहे ते खांब जमिनीला लंबरूप आहे. त्याच्यानंतर कोन P एकरूप कोन A. P आणि A कोन एकरूप आहे कारण दोन्ही सावल्या एकाच वेळी पडल्यात. त्या खांबाच्या सावल्या दोन्ही एकाच वेळी पडलेल्या आहेत त्याच्यामुळे हे दोन कोन एकरूप झाले. मग त्रिकोणाची ही एक जोडी आणि ही एक जोडी अशा दोन जोड्या एकरूप झाल्यात. म्हणजे याचा अर्थ हे दोन त्रिकोण कोको कसोटीने समरूप झाले. म्हणजे त्रिकोण PRQ समरूप त्रिकोण ACB याला कारणाला आपण कोको समरूपता कसोटी. मग दोन त्रिकोण समरूप झाले म्हणजे आपण आता संगत बाजू प्रमाणात घेणार आहोत. मग संगत बाजू प्रमाणात घेणार तर PR भागिले इकडे AC येणार आहे बघा. PR भागिले AC बरोबर RQ भागिले CB बरोबर PR भागिले AB. PQ भागिले AB. PR नाही PQ भागिले AB. PQ भागिले AB. आता आपण आकृतीत जर बघितलं तर आपल्याला ह्या मोठ्या खांबाची सावली त्यांनी X दाखवलेली आहे. ही आपल्याला काढायची, याची किंमत काढायची. उदाहरणामध्ये PQ आणि AB या दोघांच्या किमती दिल्या नाहीत किंवा विचारल्या पण नाहीत. म्हणजे आपल्याला हा भाग ड्रॉप करावा लागेल, याला सोडून द्यायचं. म्हणजे PQ आणि AB वाला भाग सोडून द्यायचा. बघा PQ आणि AB वाला भाग आपण सोडून दिला तर राहिला आपल्याकडे PR भागिले AC बरोबर RQ भागिले CB. आणि मग आपण किंमत ठेवणार आहोत. हे दोन त्रिकोण समरूप असल्यामुळे समरूप त्रिकोणांच्या त्या संगत भुजा झाल्या आणि यांचं गुणोत्तर आपण असं दाखवलं. या गुणोत्तराची आपल्याला गरज नाही, ते गुणोत्तर आपण सोडून दिलं. म्हणजे PR भागिले AC बरोबर RQ भागिले CB. आता आकृतीमध्ये PRची किंमत 4 त्यांनी दिली. 4 भागिले 8 बरोबर RQची किंमत आहे 6 आणि या 6ला भागिले आहेत X. BCची किंमत X आहे. आपल्याला Xची किंमत काढायची म्हणजेच 8 गुणिले 6 आणि उरलेल्या संख्येने भागायचं म्हणजे 4ने. 8 गुणिले 6 भागिले 4 भाग गेला. 4 एके 4, 4 दुने 8 आणि मग 6 दुने 12 म्हणजे X बरोबर तुम्हाला किंमत मिळाली 12 मीटर. आणि X म्हणजेच त्या मोठ्या खांबाची सावली आहे. म्हणजे याचा अर्थ असा का मोठ्या खांबाची सावली ही 12 मीटर लांबीची असेल. आणि मग अशा प्रकारे या मोठ्या खांबाची सावली आपण मिळवू शकतो. त्याच्यानंतर पुढील एक उदाहरण आपण बघू. आपण 8/22 क्रमांकाचं उदाहरण बघा. हे उदाहरण तुमच्या पुस्तकात तुम्ही पाहायचं आहे. आकृती मी इथे काढलेली आहे. रेख AC व रेख BP परस्परांना P बिंदूत छेदतात. रेख AC व रेख BD. रेख AC व रेख BD बघा. रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात.
ए पी भागिले सी पी, ए पी भागिले सी पी बरोबर बी पी भागिले डी पी हे तुम्हाला दिलेलं आहे. तर त्रिकोण ए बी पी समरूप त्रिकोण सी डी पी, त्रिकोण ए बी पी समरूप त्रिकोण सी डी पी हे आपल्याला दाखवायचं. आता मी इथे उत्तर लिहिले डायरेक्ट. हे दोन त्रिकोण तुम्हाला समरूप दाखवायचे. मग आपण लिहिताना त्रिकोण ए बी पी व त्रिकोण सी डी पीमध्ये, त्रिकोण ए बी पी व त्रिकोण सी डी पीमध्ये हा प्रश्नातला भाग असाच लिहायचा आहे. ए पी भागिले सी पी बरोबर बी पी भागिले डी पी हे प्रश्न तुम्हाला त्यांनी दिलेले आहे, म्हणजे आपण कंसात कारण दिलेले. त्याच्यानंतर ह्या कोणाचा आणि ह्या कोणाचा आपण जर विचार केला तर हे परस्पर विरुद्ध कोण होतात आणि परस्पर विरुद्ध कोण एकरूप असतात. म्हणजे कोण ए पी बी एकरूप कोण सी पी डी, म्हणजे हे दोन कोण एकरूप झाले बघा. अशा प्रकारे गुणाकाराची जर चिन्ह येत असेल तर तिथे ते परस्पर विरुद्ध कोण होतात आणि परस्पर विरुद्ध कोण एकरूप असतात. म्हणून कोण ए बी पी एकरूप कोण सी पी डी. आता या दोन त्रिकोणांचा विचार आपण जर केला तर ह्या बाजूचं गुणोत्तर ह्या बाजूच्या गुणोत्तराबरोबर आहे आणि ह्या दोघांचा मधला कोण तुम्हाला एकरूप त्यांनी दिलेला आहे. म्हणजे बाजूचं गुणोत्तर मधील कोण परत बाजूचं गुणोत्तर, म्हणजे बाजू कोण बाजू असा व्ही सारखा आकार घेतला बघा आपण. बाजू कोण बाजू म्हणजे याचा अर्थ असा का हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीने समरूप आहेत. सोपा प्रश्न आहे. आणि मग हेच वाक्य आपण लिहिणार. म्हणून त्रिकोण ए बी पी वच्या जाग्यावर समरूप त्रिकोण सी डी पी आणि मध्यच्या जाग्यावर आपण कारण देणार बा को बा कसोटी. या कसोटीवर आधारित मात्र फक्त एकच उदाहरण आहे, बाकी या कसोटीवर आधारित उदाहरणे आपल्याकडे नाही. आपण त्रिकोण समरूपतेच्या कसोट्या अभ्यासल्यात. कोको कसोटी, कोकोको कसोटी, बाबाबा कसोटी आणि बाकोबा कसोटी. यावर आधारित तुमच्या पुस्तकात काही उदाहरणे दिलेली आहेत, ती तुम्ही स्वतः सोडवायची. इथे मी क्रमांक लिहिलेत बघा. 1/21, 6/22, 11/29, 9/22, 7/22 आणि 5/22 या क्रमांकाची उदाहरणे तुम्ही स्वतः ती सोडवायची. त्यानंतर या प्रकरणातला शेवटचा भाग आपण अभ्यासतोय समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. म्हणजे जर दोन त्रिकोण समरूप असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांच्या बाबत एक प्रमेय आहे, त्याची सिद्धता तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर असं असेल, समजा तुम्हाला त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर समरूप दिलेले आहेत असं असेल तर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर संगत बाजूंचा वर्गांचं गुणोत्तर घ्यायचं. म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग बरोबर बी सीचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग छेद पी आरचा वर्ग. अशा प्रकारचा हा भाग असतो. याला म्हणायचं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. बघा, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर समरूप आहेत तर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर घ्यायचं. संगत बाजू म्हणजे ए बी, ए बीच्या संगत क्रमाने पी क्यू, या संगत बाजूंचा वर्ग करायचा म्हणजे ए बीचा वर्ग आणि पी क्यूचा वर्ग यांचं गुणोत्तर घ्यायचं. गुणोत्तर म्हणजे भागाकार, म्हणजे ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग किंवा बी सीचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग छेद पी आरचा वर्ग हे असं असतं. याला म्हणतात समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. आणि मग यावर आधारित आपण उदाहरणे सोडवणार आहोत. त्यातील पहिलं जे उदाहरण आहे 1/24 क्रमांकाचं 24 पानावरील पहिलं उदाहरण. आता याचं उत्तर मी इथे लिहितो बघा. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे प्रश्न तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. आणि मग जर दोन त्रिकोण समरूप असेल तर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर संगत बाजूंचा वर्ग आपण लिहू शकतो. म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग. आपण या ठिकाणी बी सीचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग किंवा ए सीचा वर्ग छेद पी आरचा वर्ग असंही लिहू शकतो. पण आपल्याला प्रश्नामध्ये ए बी छेद पी क्यू हे विचारलेले आहे, म्हणून आपल्याला प्रमेय लिहिताना हा ए बी आणि पी क्यूच्या रूपातच लिहावा लागेल. म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय, जो आपण प्रमेय इथे अभ्यासला आहे तो. ए बी सीचं क्षेत्रफळ तुम्हाला दिलं आहे 16, 16 छेद पी क्यू आरचं दिलं आहे 25 बरोबर ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग. आणि मग
आपण दोन्ही बाजूंची वर्गमुळे जर घेतली तर ए बी वर्गाचं वर्गमूळ आलं ए बी, पी क्यू वर्गाचं वर्गमूळ आलं पी क्यू, 16चं वर्गमूळ आलं 4 आणि 25चं वर्गमूळ आलं 5. म्हणजे याचा अर्थ ए बी छेद पी क्यूची जी किंमत आहे ती तुम्हाला 4/5 मिळाली. याला कारण आपण दिले दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन. अशा प्रकारे हा 2 किंवा 1 मार्काला तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारू शकतात. 1 मार्काला विचारला तर तो तुम्हाला पर्यायी स्वरूपात विचारतील. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, 2/25 क्रमांकाचा प्रश्न, 25 पानावरील दुसरा प्रश्न. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि ए बी पी क्यू बरोबर 2/3 तर खालील चौकटी पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर समरूप दिलेले आहेत आणि ए बी पी क्यू ह्या गुणोत्तराची किंमत तुम्हाला 2/3 दिलेली आहे आणि तुम्हाला विचारलं आहे का खालील चौकटी पूर्ण करा. या चौकटी त्यांनी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत. आता 2 त्रिकोण समरूप असल्यामुळे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा प्रमेय आपण वापरणार. म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर ए बीचा वर्ग छेद क्रमाने इथे येणारे पी क्यूचा वर्ग. म्हणजे या बॉक्समध्ये तुम्हाला पी क्यूचा वर्ग भरणं गरजेचं आहे. पुढे बरोबर इथे 2 किंमत ठेवली, इथे 3 ठेवली. म्हणजे 2चा वर्ग छेद 3चा वर्ग आणि 2चा वर्ग तुमचा आला 4 म्हणजे इथे 4 भरायचे आणि 3चा वर्ग आला 9. अशा प्रकारे या 3 चौकट तुम्हाला भरायच्यात. परीक्षेला अशा प्रकारच्या 4 चौकट तुम्हाला देणार 2 मार्कासाठी किंवा 6 चौकटी देतील 3 मार्कासाठी. तर या अशा प्रकारे या 3 चौकटी आपण या ठिकाणी भरायच्या आहेत. त्यानंतर 6वा प्रश्न त्यांनी दिला आहे तुम्हाला. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी एफ दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. प्रश्न वाचतो बघा मी. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी एफ हे समभुज त्रिकोण आहेत. एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी एरिया ऑफ ट्रँगल डी एफ बरोबर 1/2 असून ए बी बरोबर 4 तर डीईची लांबी काढा. ए बी बरोबर 4 तर तुम्हाला त्यांनी डीईची लांबी काढायला सांगितलेली आहे. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी एफ समभुज त्रिकोण आहेत हे प्रश्नात तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. आणि समभुज त्रिकोण नेहमी समरूप असतात. म्हणजे समभुज त्रिकोण समरूप असतात याचा अर्थ असा की हा त्रिकोण आणि हा त्रिकोण समरूप आहे. म्हणजे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी एफ. 2 त्रिकोण समरूप आहे म्हणजे आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा प्रमेय वापरू शकतो. म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल डी एफ बरोबर ए बीचा वर्ग छेद डीईचा वर्ग. आणि मग एरिया ऑफ ट्रँगल ए बी सीच एरिया ऑफ ट्रँगल डी एफची किंमत तुम्हाला दिली त्यांनी 1/2. 1/2चा अर्थ 1/2. म्हणजे इथे आपण 1/2 किंमत ठेवली बरोबर ए बीची किंमत त्यांनी 4 दिलेली आहे 4चा वर्ग छेद डीईचा वर्ग. आता दोन्ही बाजूंची आपण वर्गमुळे घेऊया. 1चं वर्गमूळ 1, 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणजे वर्गमुळात 2 बरोबर 4च्या वर्गाचं वर्गमूळ 4 आणि डीईच्या वर्गाचं वर्गमूळ तुम्हाला मिळालं डी. बघा 4च्या वर्गाचे म्हणजे 16चे आणि आपल्याला काढायचं आहे वर्गमूळ. म्हणजे 4च्या वर्गाचे वर्गमूळ तुम्हाला मिळणार आहे. 4चा वर्ग जर केला तुम्ही 16 तर 16चं पुन्हा वर्गमूळ घ्यायचं म्हणजे उत्तर तुम्हाला 4 मिळणार आहे. याचा अर्थ 4च्या वर्गाचं वर्गमूळ 4 येतं. त्याप्रमाणे डीईच्या वर्गाचं वर्गमूळ डी येतं. 1चं वर्गमूळ 1, 2चं निघत नाही वर्गमुळात 2, 4च्या वर्गाचं वर्गमूळ 4, डीईच्या वर्गाचं वर्गमूळ डी. आपल्याला डीईची किंमत काढायची म्हणजे डी बरोबर ह्या तिरक्या संख्येचा गुणाकार आणि उरलेल्या संख्येने भागायचं. म्हणजे 4 गुणिले वर्गमुळात 2 भागिले 1. बघा डी बरोबर 4 वर्गमुळात 2 आणि भागिले 1 काय आपण लिहित नाही. म्हणजे डीईची किंमत तुम्हाला मिळाली 4 वर्गमुळात 2. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत 4/25 म्हणजे 25 पानावरील 4था प्रश्न. त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आर. मी प्रश्न वाचतो. 9 गुणिले एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ ट्रँगल एल एम एन. जर क्यू आर बरोबर 20 तर एम एन काढा. म्हणजे तुम्हाला एम एनची किंमत त्यांनी काढायला सांगितलेली आहे. बघा त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आर हे प्रश्नामध्ये त्यांनी तुम्हाला दिलेले. म्हणजे याचा अर्थ आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा प्रमेय वापरू शकतो. म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल एल एम एन छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर एम एनचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग.
प्रश्नामध्ये तुम्हाला क्यू आरची किंमत दिली आणि एम एनची विचारलेली आहे, म्हणून आपण हा प्रमेय एम एनचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग असा लिहिणार आहोत. एल एमचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग, एल एनचा वर्ग छेद पी आरचा वर्ग असाही लिहू शकतो, पण तो लिहायचा नाही, कारण आपल्याला ही किंमत विचारली आणि ही किंमत दिली, म्हणजे या स्वरूपात तो प्रश्न आपल्याला लिहावा लागेल. याला आपण म्हटलं विधान 1 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. त्याच्यानंतर 9 गुणिले एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ ट्रँगल एल एम एन हे प्रश्नात आपल्याला दिलेले आहे. मग हे 16 मी इकडे आणतो, 16ने इथे गुणलेलं आहे म्हणजे इकडे येऊन भागणार आहे. त्रिकोण पी क्यू आरने इकडे गुणलेलं आहे म्हणजे तिकडे जाऊन भागणार आहे. म्हणजे हा भाग गेला म्हणजे इथे 9 शिल्लक राहिले. 16 इकडे आले म्हणजे 9 भागिले 16 झाले. तिकडे एरिया ऑफ ट्रँगल एल एम एन आणि हा भाग गेला म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर झाला. म्हणजे 9/16 बरोबर एरिया ऑफ ट्रँगल एल एम एन छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर. आता हा पार्ट आपण उलटा मांडूया, म्हणजे हे इकडे आणि हे इकडे, म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल एल एम एन छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर 9/16. आणि मग विधान 1 आणि 2 पहा. विधान 1 मध्ये डाव्या बाजूला एरिया ऑफ ट्रँगल एल एम एन छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर. बघा इथे पण एरिया ऑफ ट्रँगल एल एम एन छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर हे दिलेलं आहे, म्हणजे याच्या डाव्या बाजू सारख्या आहेत विधान 1 आणि 2च्या. जेव्हा विधानांच्या डाव्या बाजू सारख्या असतात तेव्हा उजव्या बाजू सारख्या असतात, म्हणजे एम एनचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग बरोबर 9/16. बघा विधान 1 व 2 वरून एम एनचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग बरोबर 9/16. आता हे सगळे वर्ग आहेत म्हणजे आपण दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊ शकतो. मग एम एनच्या वर्गाचं वर्गमूळ एम एन, क्यू आरच्या वर्गाचं वर्गमूळ क्यू आर, 9चं वर्गमूळ 3 आणि 16चं वर्गमूळ 4. आणि आता आपण या ठिकाणी किंमत ठेवूया. एम एन छेद क्यू आर, क्यू आरची किंमत प्रश्नामध्ये तुम्हाला 20 दिलेली आहे, ती ठेवली आपण बरोबर 3/4. मग आपल्याला एम एनची किंमत काढायची. एम एनची किंमत म्हणजे तिरक्या संख्येचा गुणाकार आणि उरलेल्या संख्येने भागायचं, म्हणजे 20 गुणिले 3 भागिले 4. 20 गुणिले 3 भागिले 4. आपण भाग जर दिला तर 4 एके 4, 4 पंचे 20. बघा 4 एके 4, 4 पंचे 20. आणि नंतर आपण मग 5 गुणिले 3 या दोघांचा गुणाकार करणार आहोत. 5 त्रिक 15, म्हणजे एम एनची किंमत तुम्हाला 15 मिळाली. अशा प्रकारे ही एम एनची किंमत आपल्याला मिळवता येते. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत 5/25, म्हणजे 25 पानावरील 5वा प्रश्न. 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहे. प्रश्न तुम्हाला त्यांनी दिलेले आहे का 2 त्रिकोण असे आहेत का त्यांची क्षेत्रफळे 225 चौसेमी आणि 81 चौसेमी आहे. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. लहान त्रिकोणाची एक बाजू तुम्हाला 12 सेमी दिलेली आहे तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. 2 त्रिकोण तुम्हाला समरूप दिलेले आहेत. समजा त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे समरूप आहेत असं आपण मानूया. आणि याच्यामध्ये ए बीची किंमत 12 सेमी आहे. ए बीची किंमत 12 सेमी, बी सीची 12, ए सीची 12 असे आपण घेऊ शकतो. आपल्याला कोणाला तरी 12 मानायचं आहे, म्हणजे ए बी किंमत आपण 12 सेमी घेतली. 12 सेमी ही लहान त्रिकोणाची बाजू आहे, म्हणजे याचा अर्थ ए बीवाला त्रिकोण लहान आहे म्हणजेच त्रिकोण ए बी सी लहान आहे. त्रिकोण ए बी सी लहान आहे म्हणजेच त्रिकोण पी क्यू आर मोठा आहे. आणि मग म्हणून त्रिकोण ए बी सी हा लहान व त्रिकोण पी क्यू आर हा मोठा त्रिकोण आहे. आता म्हणून एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी बरोबर लहान क्षेत्रफळ तुम्हाला घ्यावं लागेल 81 चौसेमी, आणि मोठा त्रिकोण पी क्यू आर आहे म्हणजे मोठं क्षेत्रफळ घ्यावं लागेल, म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर 225 चौसेमी. हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत, म्हणजे आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा प्रमेय वापरू शकतो. म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग. ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग कंसात कारण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. आणि आता आपण किमती ठेवूया. ए बी सीची किंमत आहे 81 छेद पी क्यू आरची किंमत आहे 225 बरोबर 12चा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग. आणि मग नंतर आपण दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊया. 81चं वर्गमूळ 9, 225चं वर्गमूळ 15, 12च्या वर्गाचं वर्गमूळ 12 आणि पी क्यूच्या वर्गाचं वर्गमूळ पी क्यू. याच्या अगोदर पण आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. मग पी क्यू बरोबर तिरक्या संख्येचा गुणाकार म्हणजे 15 गुणिले 12 भागिले 9, 15 गुणिले 12 भागिले 9. आणि मग या ठिकाणी आपण भाग देणार आहोत.
आणि भाग दिल्यानंतर 3 त्रिक 9, 3 चौक 12, परत 3 एके 3, 3 पाचे 15 म्हणजे 5 गुणिले 4, 5 गुणिले 4 म्हणजे पी क्यू बरोबर तुम्हाला 20 सेमी मिळाली. आणि मग पी क्यू हा पी क्यूवाला त्रिकोण जो आहे हा मोठा त्रिकोण आहे, म्हणजे याचा अर्थ मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेमी आहे. अशा प्रकारे आपल्याला मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू मिळवता येते. आपण 3/25 क्रमांकाचं उदाहरण आणि 2/24 क्रमांकाचं उदाहरणही सोडवू शकतो. ही दोन्ही उदाहरणे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय यावर आधारित आहे. आणि बाकीची जी उरलेली उदाहरणे आहेत ती उदाहरणे तुम्ही सोडवायची. काही तुम्हाला अध्ययनासाठी सोल्युशन म्हणून काही पुस्तके उपलब्ध जर झाली तर त्यातून अभ्यास करायचा आणि बाकीची जी उदाहरणं आहेत ती तुम्ही स्वतः सोडवून त्याची उत्तरे पाठीमागे पुस्तकात दिलेली ती तुम्ही पाहायची. याप्रमाणे आपलं हे जे पहिलं प्रकरण आहे हे पहिलं प्रकरण आपलं संपलं. धन्यवाद.